Namaskar friends, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel enriching knowledge, and welcome to the video tutorial of operating system. And in this unit 4 we are going to discuss about the first point, techniques of device management. This complete topic is all about device management, and the first point we'll discuss about the techniques of how to manage the device. Okay, so let's start the video. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आणि हेडिंग तुम्हाला चांगलंच माहिती आहे, डिव्हाइस मॅनेजमेंटच्या टेक्निक. डिव्हाइस मॅनेज करण्याच्या टेक्निक सांगायची गरज नाहीये की जे काही हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत आपल्या कम्प्युटरला जोडलेले, जसे की वेगवेगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत, आउटपुट डिव्हाइसेस आहेत, नेटवर्किंग डिव्हाइसेस आहेत, या सगळ्या डिव्हाइसेसला मॅनेज कसं केलं जातं, ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणत्या टेक्निक वापरून हे सगळ्या डिव्हाइसला मॅनेज करते, हे आपल्याला इथं बघायचं आहे. चला तर नीट स्क्रीनवर बघू शकता तुम्ही इथे काय दिलेलं आहे. एव्हरीथिंग you do on your computer is the direct result of hardware and software working together. परफेक्ट आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे एकमेकांना सोबत घेऊन काम करतात, तेव्हाच तर तुम्हाला काही ना काहीतरी रिझल्ट भेटत आहे किंवा तुम्ही काहीतरी करू शकता. पुढे काय दिले बघा, द हार्डवेअर प्रोव्हाइड्स द रॉ पॉवर, करेक्ट आहे, अँड फंक्शनॅलिटी दॅट इनेबल्स द कम्प्युटर टू वर्क. हार्डवेअरमध्ये पॉवर आहे आणि फंक्शनॅलिटीची कॅपॅसिटी आहे, करेक्ट आहे, आणि त्यामुळे नंतर हे काम होऊ शकतं. आणि सॉफ्टवेअर काय करतं बघा, अँड द ऑपरेटिंग सिस्टीम कंट्रोल्स द बल्क ऑफ द हार्डवेअर्स ॲक्टिव्हिटी. ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सगळ्यात मेन सिस्टीम सॉफ्टवेअर आहे आपल्या कम्प्युटरमधलं, आणि तेच ह्या हार्डवेअरला काय करतं, कंट्रोल करतं. आणि तेच कंट्रोल करण्याच्या पद्धती कोणत्या हे बघणार आहोत आपण पुढे. बघा, यू हॅव हार्ड टाइम युझिंग अ कम्प्युटर विदाउट अन ऑपरेटिंग सिस्टीम. शक्य नाही वापरणं, विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटर वापरू शकत नाही. पण पुढे, ॲज ऑल ऑफ युअर हार्डवेअर पार्ट्स वुड बी अनेबल टू कम्युनिकेट विथ वन अनदर. हे आपले जे वेगवेगळे हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत, उदाहरणार्थ स्क्रीन आणि कीबोर्ड, हे दोन डिव्हाइससुद्धा एकमेकांशी कम्युनिकेट करू शकणार नाहीत जर ऑपरेटिंग सिस्टीमच तुमच्या कम्प्युटरमध्ये नसेल तर. आता ह्या हार्डवेअर मॅनेजमेंटच्या टेक्निक्स ज्या आहेत त्यातली पहिली टेक्निक आहे ड्रायव्हर्स. ड्रायव्हर्स म्हणजे काय, ड्राईव्ह करणे. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. कोणाला चालवायचे, हार्डवेअरला, करेक्ट. आणि हे कोण चालवतं, ते एक स्पेशल ड्रायव्हर्स असतात. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, तुम्ही मार्केटमध्ये गेलात, नवीन प्रिंटर घेतलं आणि प्रिंटर घेतल्याबरोबर प्रिंटरसोबत एक CD येते किंवा DVD येते किंवा ऑनलाईन त्याचं एक सॉफ्टवेअर तुम्हाला घ्यावं लागतं, त्यालाच ड्रायव्हर म्हणतात. जे सॉफ्टवेअर हार्डवेअरला चालवतात त्यालाच ड्रायव्हर्स म्हणतात, समजतंय. मग ऑपरेटिंग सिस्टीम ह्या ड्रायव्हर्सच्या सहाय्याने त्या हार्डवेअरला कंट्रोल करते. ही पहिली टेक्निक आहे. नीट बघा, आता सांगितलं मराठीत तुम्हाला, इन ऑर्डर फॉर द ऑपरेटिंग सिस्टीम टू टॉक टू युअर हार्डवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, ऑपरेटिंग सिस्टीमला त्या हार्डवेअरला, तुम्ही जे काय हार्डवेअरला कमांड देता, ही कशामुळे होतं, ड्रायव्हर्समुळे. म्हणून ऑपरेटिंग सिस्टीमला कशाची गरज आहे, ड्रायव्हर्सची. प्रत्येक हार्डवेअरला त्याचं ड्रायव्हर पाहिजे. ड्रायव्हर्स टीच द ऑपरेटिंग सिस्टीम टू इंटरॅक्ट विथ ईच बीट ऑफ हार्डवेअर. आता प्रिंटरचे ड्रायव्हर असतात, त्यानंतर डिस्प्लेचे ड्रायव्हर असतात, ग्राफिक्सचे ड्रायव्हर असतात, साऊंडचे ड्रायव्हर असतात, बरोबर आहे ना. प्रत्येक डिव्हाइसला त्याचं ड्रायव्हर आहे. तर हे सगळे ड्रायव्हर्स हे त्या डिव्हाइसच्या काम करण्याच्या पद्धतीसाठी ऑपरेटिंग सिस्टीमला मदत करतात. ठीक आहे, पुढे बघा, आता ग्राफिक्स कार्ड आत्ताच बोललो, ग्राफिक कार्ड, साऊंड कार्ड, नेटवर्किंग कार्ड, USB peripherals and everything else you connect to your computer relies on hard drivers. हे ड्रायव्हर्सवरच सगळे अवलंबून आहेत. पुढे बघा, द ऑपरेटिंग सिस्टीम देन युजेस दिस ड्रायव्हर्स टू इन्श्युअर करेक्ट ऑपरेशन्स ऑफ ईच डिव्हाइस. परफेक्ट. सेकंड टेक्निक नीट बघा काय दिलेले आहे इथे, तुम्हाला कळेल. मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट करणं सुद्धा आवश्यक आहे. एखादं डिव्हाइस चालतंय, त्याला चालवायचं म्हणलं तर मेमरी तर पाहिजे. विदाउट मेमरी नॉट अ सिंगल डिव्हाइस कॅन वर्क, बरोबर. आणि महत्त्वाची मेमरी कोणती आहे आपली, तर रॅम. वाचा, ऑल कम्प्युटर्स हॅव अ रॅन्डम ॲक्सेस मेमरी, करेक्ट आहे सगळ्यांमध्ये, म्हणजेच रॅम आहे. रॅम शिवाय सिस्टीम चालू शकत नाही. अनलाईक हार्ड ड्राईव्ह स्टोरेज विच इज रिलेटिव्हली परमनंट, रॅम इज व्हॉट रिमेंबर्स एव्हरीथिंग यू आर डुईंग इन द मोमेंट. सध्या जे तुम्ही करत आहात, म्हणजे डुईंग इन द मोमेंट, सध्या जे तुम्ही करत आहात ते सगळं कशात आहे, रॅममध्ये आहे. पुढे, इफ यू हॅव अ ब्राउझर, फोटो एडिटर, म्युझिक प्रोग्राम अँड मेसेजिंग ॲप्लिकेशन ओपन, ऑल ऑफ युअर प्रोग्रेस अँड द स्टेटस ऑफ ईच आर स्टोअर्ड इन रॅम. जे काही सध्या चालू आहे ते कशात आहे, रॅममध्ये. पुढे, द ऑपरेटिंग सिस्टीम वर्क्स विथ युअर रॅम स्टिक्स टू कंट्रोल हाऊ मच मेमरी इज युज्ड बाय ईच ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग द OS इटसेल्फ. रॅम हे ठरवतं किंवा रॅममध्ये हे सगळं नियोजन आहे की
प्रत्येक ॲप्लिकेशनला, प्रत्येक हार्डवेअरला, प्रत्येक प्रोसेसला किती मेमरी लागत आहे त्या सगळ्याचं नियोजन हे रॅम करतं. म्हणूनच डिव्हायसेसला कंट्रोल करणं किंवा मॅनेज करण्याची ही टेक्निक आहे रॅम मेमरी म्हणजे मॅनेजमेंट. ठीक आहे. पुढे CPU कंट्रोल. ठीक आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, याद्वारे सुद्धा कंट्रोल केलं जातं सगळ्या डिव्हायसेसला. पुढे युअर कम्प्युटर्स प्रोसेसेस आर एक्झिक्युटेड बाय इट्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. काही सांगायची गरज नाही, सगळ्या प्रोसेस ह्या CPUद्वारे कंट्रोल केल्या जातात. सिग्नल सेंड टू अँड फ्रॉम द CPU डिटरमाइन व्हॉट हॅपन्स अँड इन व्हॉट ऑर्डर. त्या डिव्हायसेसकडून CPUला, CPUकडून त्या डिव्हायसेसला हे मेसेजेस सतत जात राहतात, सिग्नल सतत जात राहतात. पुढे द ऑपरेटिंग सिस्टीम वर्क्स विथ द CPU टू क्रिएट अ चेकलिस्ट ऑफ प्रोसेसेस टू एक्झिक्यूट अँड इन्श्युअर्स दॅट ईच गेट्स डन. आता हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कंट्रोल अल्टर डिलीट दाबलं की टास्क मॅनेजर ओपन होतो आणि टास्क मॅनेजरमध्ये तुम्हाला सगळ्या प्रोसेसेसची लिस्ट दिसत असते, ज्याचं एक्झिक्युशन चालू आहे ते सगळं तुम्हाला समोर दिसतं. तर हे कंट्रोल कोणी केलं? हे CPUच्या द्वारे कंट्रोल केले जाते. पुढं CPU कॅन ओनली परफॉर्म वन टास्क ॲट अ टाइम बिकॉज CPUज आर सो इनक्रेडिबली फास्ट. खूप फास्ट असतात, त्यामुळे ते एका वेळेला खूप काही हँडल करतात असं आपल्याला वाटतं. पुढे बघा, इट गिव्ज अ इल्युजन ऑफ मेनी सायमल्टेनियस टास्क. द ऑपरेटिंग सिस्टीम कंट्रोल्स द प्रायोरिटी ऑफ ईच टास्क अँड सीज देम थ्रो टू कम्प्लिशन. ठीक आहे. आता एखादं समजा उदाहरणार्थ वर्ड प्रोसेसर चालू आहे किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे जे आपण वापरत आहोत, आणि समजा त्यामध्ये तुम्हाला गरज आहे स्क्रीनची, कीबोर्डची गरज आहे, माऊसची गरज आहे, त्यानंतर तुम्हाला डिस्प्लेची गरज आहे. म्हणजे हे सगळे डिव्हायसेस लागतात आणि ह्या सगळ्याची नोंद कुठे आहे? तर CPUमध्ये आहे, ऑपरेटिंग सिस्टीमकडे आहे, रॅमकडे आहे. ओके, ही एक टेक्निक आहे. पुढे काय दिले बघा, आता CPUला थंड ठेवण्याचं काम हे फॅन्स आणि कूलिंग सिस्टीम CPUसाठी आहे. ठीक आहे, ही वेगळी गोष्ट झाली. महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण वळूयात. इथे काय दिलेलं आहे नीट बघून घ्या आता ह्या पॅराग्राफमध्ये. अॅन ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेजेस द डिव्हायसेस इन अ कम्प्युटर सिस्टीम विथ द हेल्प ऑफ डिव्हाइस कंट्रोलर्स. नीट बघा, डिव्हाइस कंट्रोलर्स अँड डिव्हाइस ड्रायव्हर्स हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डिव्हाइस ड्रायव्हर्सबद्दल ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो. आता डिव्हाइस कंट्रोलर्स काय असतात ते पण बघूयात. ईच डिव्हाइस इन अ कम्प्युटर सिस्टीम इज इक्विप्ड विथ अ हेल्प ऑफ डिव्हाइस कंट्रोलर. फॉर एक्झाम्पल, द व्हेरियस डिव्हाइसेस कंट्रोल्स इन अ कम्प्युटर सिस्टीम मे बी डिस्क कंट्रोलर. आता कसे हे डिव्हाइस कंट्रोलर्स नेमके कोणते आहेत किंवा कसे असतात तर बघा, इथे काय दिलं. फॉर एक्झाम्पल, डिस्क कंट्रोलर, प्रिंटर कंट्रोलर, टेप ड्राईव्ह कंट्रोलर, मेमरी कंट्रोलर, हे सगळे वेगवेगळे प्रकारचे डिव्हाइसेस, त्या डिव्हाइसचे कंट्रोलर्स. हे सुद्धा महत्त्वाची लाईन काय आहे नीट बघा. इथे आता काय दिलेले आहे हे इथून आपल्याला सुरुवात आहे. ऑल दीज डिव्हाइस कंट्रोलर्स आर कनेक्टेड विथ ईच अदर थ्रू अ सिस्टीम बस. म्हणजे मेन लाईनद्वारे हे सगळे डिव्हाइस कंट्रोल एकमेकाला कनेक्टेड आहे. द डिव्हाइस कंट्रोलर म्हणजे नेमके काय नीट बघा. द डिव्हाइस कंट्रोलर्स आर ॲक्च्युअली द हार्डवेअर कंपोनंट्स. हे डिव्हाइस कंट्रोलर्स काय आहेत? सगळे ॲक्च्युअली हार्डवेअर कंट्रोलर्स आहेत. डिव्हाइस ड्रायव्हर हे सॉफ्टवेअर झालं, डिव्हाइस कंट्रोलर हे हार्डवेअर्स आहेत. दॅट कंटेन्स हे काय कंटेन करतात? सम बफर रजिस्टर्स टू स्टोअर द डेटा टेम्पररी. छोटे छोटे जे रजिस्टर्स असतात ना ते आहेत हे सगळे डिव्हाइस कंट्रोलर्स. द ट्रान्सफर ऑफ डेटा बिटवीन अ रनिंग प्रोसेस अँड द व्हेरियस डिव्हाइसेस ऑफ द कम्प्युटर सिस्टीम इज अकम्प्लिश्ड ओनली थ्रू दिस डिव्हाइस कंट्रोलर्स. हे जे काही डेटा इकडून तिकडं जातो डिव्हायसेसमधून, रनिंग प्रोसेसेस असताना सुद्धा व्हेरियस डिव्हायसेसमध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, ते कशाच्या सहाय्याने होतं तर डिव्हाइस कंट्रोलरच्या सहाय्याने होतं. ठीक आहे. आता काही महत्त्वाच्या फॅक्ट्स इथे दिलेले आहेत नीट बघा. सम इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट इथे काय दिले बघा. सम इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट डिव्हाइस मॅनेजमेंट. पहिला पॉईंट बघा, अन ऑपरेटिंग सिस्टीम कम्युनिकेट्स विथ द डिव्हाइस कंट्रोलर्स विथ द हेल्प ऑफ डिव्हाइस ड्रायव्हर्स while allocating the device to the various processes running on the computer system. ऑपरेटिंग सिस्टीम डिव्हाइसेस सोबत कम्युनिकेट करते विथ द डिव्हाइस कंट्रोलर्स. डिव्हाइस कंट्रोलर सोबत ऑपरेटिंग सिस्टीम कम्युनिकेट करते कशाच्या सहाय्याने? डिव्हाइस ड्रायव्हर्सच्या सहाय्याने. कारण डिव्हाइस ड्रायव्हर्स हे सॉफ्टवेअर आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा सॉफ्टवेअर आहे आणि डिव्हाइस कंट्रोलर्स काय आहेत तर हार्डवेअर म्हणजे रजिस्टर्स आहेत. सेकंड पॉईंट बघा, डिव्हाइस ड्रायव्हर्स आर द सॉफ्टवेअर प्रोग्राम्स दॅट आर युज्ड बाय अन ऑपरेटिंग सिस्टीम टू कंट्रोल द फंक्शनिंग ऑफ व्हेरियस डिव्हाइसेस इन द युनिफॉर्म मॅनर. आत्ताच सांगितलं तुम्हाला की सॉफ्टवेअर कंपोनंट्स आहेत जे डिव्हाइसेसला त्यांच्या फंक्शनिंगसाठी मदत करतात. ठीक आहे. तिसरा पॉईंट पुढे काय दिलेलं आहे बघून घ्या. द डिव्हाइस ड्रायव्हर्स मे ऑल्सो बी रिगार्डेड ॲज द सिस्टीम सॉफ्टवेअर. ठीक आहे, हे सुद्धा सिस्टीम सॉफ्टवेअर्सच आहेत, सिस्टीम प्रोग्राम्सच आहेत, ॲक्टिंग ॲज अन
इंटरमिडिएटरी बिटवीन द प्रोसेसेस अँड द डिव्हाइस कंट्रोलर्स. नीट समजून घ्या, प्रोसेसेस आणि डिव्हाइस कंट्रोलर्सच्या मध्ये कोण काम करत आहे? डिव्हाइस ड्रायव्हर्स, जे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आहेत. पुढे बघा काय सांगितलंय इथे, द डिव्हाइस कंट्रोलर इज यूज्ड इन द डिव्हाइस मॅनेजमेंट ऑपरेशन युजली इन्क्लूड्स 3 डिफरंट रजिस्टर्स, कमांड, स्टेटस अँड डेटा. डिव्हाइस कंट्रोलर हे डिव्हाइस मॅनेजमेंटमध्ये कोणते ऑपरेशन करतात? तर कमांड देणे, स्टेटस काय आहे आणि डेटा काय आहे हे सगळं हँडल करण्याचं काम कोणाचं आहे? डिव्हाइस कंट्रोलर्स. आणि पुढचा पॉईंट बघा, द अदर मेजर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ डिव्हाइस मॅनेजमेंट फंक्शन इज इम्प्लिमेंट द ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस दॅट इज API. प्रत्येक ॲप्लिकेशनला एक इंटरफेस असतो, तर त्याच्याशी संबंधित हे सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी डिव्हाइस मॅनेजमेंटमध्ये येतात. आता हा सगळा व्हिडिओ होता आपल्या डिव्हाइस मॅनेजमेंटच्या टेक्निकशी रिलेटेड. हीच थिअरी आहे, ह्याच नोट्स आहेत. ह्या व्हिडिओमधल्या नोट्सच तुम्हाला लिहून घ्यावे लागतील. हा पॉईंट नाही लिहिला तरी चालेल, लिहिला तरी काय हरकत नाही, फॅन अँड कूलिंगवाला. ठीक आहे, तर यामध्ये काही अडचण असल्यास प्लीज विचारायला विसरू नका, आणि काही अडचण असल्यास खरंच विचारा. ठीक आहे, धन्यवाद, बाय.